नमस्कार. लायब्ररी सायन्स एट नेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर नोटिफिकेशन मिळत जाईल. चला फर्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 1. What are the virus type of e-documents? काय क्वेश्चन आहे? What are virus types of e-documents? तर त्याचा आन्सर आहे डी, ऑल द अबाव. म्हणजेच ई बुक्स अँड ई जर्नल्स, ई डेटाबेसेस, ई थिसिस अँड डिझर्टेशन्स, हे सगळे काय आहेत? ई डॉक्युमेंटचे टाईप्स आहेत. क्वेश्चन काय होता? व्हॉट आर द व्हायरस टाईप्स ऑफ ई डॉक्युमेंट्स? आन्सर आहे ई बुक्स अँड ई जर्नल्स, ई डेटाबेस, ई थिसिस अँड डिझर्टेशन. आन्सर आहे डी, ऑल द अबाव. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2. व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज ऑफ ई डॉक्युमेंट? काय विचारलेलं आहे त्यांनी? मोस्ट इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज म्हणजे सर्वात महत्त्वाचा फायदा कोणता आहे कशाचा? ई डॉक्युमेंटचा. तर त्याचा आन्सर आहे डी, इट कॅन बी यूज्ड. काय विचारलेलं आहे? इट कॅन बी यूज ॲट द सेम टाईम बाय नंबर ऑफ युजर्स. काय सांगितलेलं आहे? इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेजेस कोणता आहे ई डॉक्युमेंटचा? आन्सर डी, इट कॅन बी यूज्ड ॲट द सेम टाईम बाय नंबर ऑफ युजर्स. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट इज मीन्ड बाय ई बुक्स? काय विचारलेलं आहे? व्हॉट इज मीन्ड बाय ई बुक्स? तर त्याचा आन्सर आहे सी, एनी बुक अवेलेबल इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म. हे सर्व क्वेश्चन इलेक्ट्रॉनिक आणि ई डॉक्युमेंट्सवर आहेत आणि अतिशय इम्पॉर्टन्स आहेत, कारण आता जास्तीत जास्त ई डॉक्युमेंट्स डिजिटायझेशन यावर क्वेश्चन विचारले जातात. व्हॉट इज मीन्ड बाय ई बुक्स? त्याचा आन्सर आहे सी, एनी बुक अवेलेबल इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म. एनी बुक अवेलेबल इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म म्हणजेच काय? ई बुक्स. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर खाली जे घंटीचं बटन आहे त्याच्यावर देखील क्लिक करा. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. ई बुक्स कॅन बी स्टोर इन. काय विचारलेलं आहे? ई बुक कॅन बी स्टोर इन. आन्सर डी, ऑल ऑफ दिस. म्हणजेच हार्ड डिस्क सर्व्हर, सी डी रॉम्स, डी व्ही डी रॉम्स या सर्वांमध्ये काय केलं जातं? ई बुक स्टोर केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. व्हॉट इज मल्टीमीडिया ई बुक्स? काय विचारलेलं आहे? व्हॉट इज मल्टीमीडिया ई बुक्स? त्याचा आन्सर आहे बी, विच हॅज कॅपॅसिटीज ऑफ मल्टीमीडिया. काय विचारलेलं आहे? व्हॉट इज मल्टीमीडिया ई बुक्स? आन्सर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. व्हॉट इज मीन्ड बाय ई जनरल? व्हॉट इज मीन्ड बाय ई जनरल? तर त्याचा आन्सर आहे सी, जनरल अवेलेबल अवर इंटरनेट इन डिजिटल फॉर्मॅट. क्वेश्चन नंबर 6 काय होता? व्हॉट इज मीन्ड बाय ई जनरल? त्याचा आन्सर आहे सी, जनरल अवेलेबल अवर इंटरनेट इन डिजिटल फॉर्मॅट. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. ई जनरल आर ॲक्सेस थ्रू. काय क्वेश्चन आहे? ई जनरल आर ॲक्सेस थ्रू. त्याचा आन्सर आहे ऑल ऑफ दिस. म्हणजेच गोफर अँड FTP, टेलनेट अँड ईमेल अँड डिस्कशन लिस्ट, हे सर्वामध्ये काय होऊ शकतं? ॲक्सेस होऊ शकतं. काय? ई जनरल. ई जनरल आर ॲक्सेस थ्रू ऑल ऑफ दिस मीन्स गोफर अँड FTP, डिस्कशन लिस्ट, टेलनेट अँड ईमेल. अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मध्ये स्किप करू नका. तुम्हाला नक्कीच फायदा होईल आगामी परीक्षेसाठी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. व्हॉट इज न्यू प्रोडक्ट ऑफ इन्फॉर्मेशन सर्व्हिस इन लायब्ररीज? क्वेश्चन काय आहे? व्हॉट इज न्यू प्रोडक्ट ऑफ इन्फॉर्मेशन सर्व्हिस इन लायब्ररीज? आन्सर बी, डेटाबेसेस. कमेंट्स आल्या होते की मॅडम लेटेस्ट क्वेश्चन घ्या, त्याच्यामुळे हा मी व्हिडिओ करत आहे. त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. क्वेश्चन नंबर 8 काय होता? व्हॉट इज न्यू प्रोडक्ट ऑफ इन्फॉर्मेशन सर्व्हिस इन लायब्ररीज? त्याचा आन्सर आहे बी, डेटाबेसेस. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9. व्हॉट इज मीन्ड बाय ट्रम डेटाबेस? काय क्वेश्चन आहे?
व्हॉट इज मीन्ड बाय टर्म डेटाबेस? तर त्याचा आन्सर आहे बी. इट इज अ कम्प्युटर बेस्ड रेकॉर्ड कीपिंग सिस्टीम. काय आहे? इट इज अ कम्प्युटर बेस्ड रेकॉर्ड कीपिंग सिस्टीम मीन्स टर्म डेटाबेस. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. व्हॉट इज अ डेटाबेस? क्वेश्चन नंबर 10 काय आहे? व्हॉट इज अ डेटाबेस? त्याचा आन्सर आहे बी. इट इज अ कलेक्शन ऑफ रेकॉर्ड इन मशीन रिडेबल फॉर्म. काय विचारलेलं आहे? क्वेश्चन नंबर 10. व्हॉट इज अ डेटाबेस? त्याचा आन्सर आहे बी. इट इज अ कलेक्शन ऑफ रेकॉर्ड इन मशीन रिडेबल फॉर्म मीन्स काय? डेटाबेस. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 11. विच वन इज नॉट द मेन प्रॉपर्टी ऑफ अ डेटाबेस? काय क्वेश्चन आहे? विच वन इज नॉट द मेन प्रॉपर्टी ऑफ द डेटाबेस? तर त्याचा आन्सर आहे डी. इट इन्हान्स डेटा इंडिपेंडेन्स. विच वन इज नॉट द मेन प्रॉपर्टी ऑफ अ डेटाबेस? तर त्याचा आन्सर आहे डी. इट इन्हान्स डेटा डिपेंडेन्स. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 12. विच इज नॉट करेक्ट अबाउट द डेटाबेस? खालीलपैकी डेटाबेसविषयी कोणतं विधान अयोग्य आहे असा क्वेश्चन आहे. नॉट करेक्ट विचारलेला आहे त्यांनी, त्याच्यामुळे त्याचा आन्सर आहे डी. इट इज डिस्प्ले नॉट युजिंग ऑडिओ व्हिज्युअल टूल. काय क्वेश्चन आहे? विच इज नॉट करेक्ट अबाउट द डेटाबेस? त्याचा आन्सर आहे डी. इट इज डिस्प्ले नॉट युजिंग ऑडिओ व्हिज्युअल टूल. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 13. डेटाबेस मोस्टली आर प्रिपेअर्ड फॉर. काय विचारलेलं आहे? डेटाबेस मोस्टली आर प्रिपेअर्ड फॉर. त्याचा आन्सर आहे सी. अबस्ट्रॅक्टिंग अँड इंडेक्सिंग पिरियॉडिकल्स. काय आहे? अबस्ट्रॅक्टिंग अँड इंडेक्सिंग पिरियॉडिकल्स. डेटाबेस मोस्टली आर प्रिपेअर्ड फॉर अबस्ट्रॅक्टिंग अँड इंडेक्सिंग पिरियॉडिकल. आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन. डेटाबेस मे बी स्टोर ऑन. क्वेश्चन नंबर 14 काय आहे? डेटाबेस मे बी स्टोर ऑन. त्याचा आन्सर आहे सी. ओनली ऑन ऑप्टिकल मीडिया सच ॲज CD-ROM अँड DVD-ROM. काय आहे? ओनली ऑन ऑप्टिकल मीडिया सच ॲज CD-ROM अँड DVD-ROM. डेटाबेस मे बी स्टोर ऑन. आन्सर सी. ओनली ऑन ऑप्टिकल मीडिया सच ॲज CD-ROM अँड DVD-ROM. नेक्स्ट क्वेश्चन आणि या व्हिडिओमधला शेवटचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 15. व्हॉट आर टू इम्पॉर्टंट कॅटेगरीज ऑफ द डेटाबेस? काय आहे? व्हॉट आर टू इम्पॉर्टंट कॅटेगरीज ऑफ द डेटाबेस? त्याचा आन्सर आहे बी. रेफरन्स अँड सोर्स डेटाबेस. काय सांगितलेलं आहे? टू इम्पॉर्टंट कॅटेगरीज कोणत्या आहेत डेटाबेसच्या? तर त्याचा आन्सर आहे बी. रेफरन्स अँड सोर्स डेटाबेस. ह्या दोन्ही काय आहेत? इम्पॉर्टंट कॅटेगरी आहेत. कशाच्या? डेटाबेसच्या इम्पॉर्टंट कॅटेगरीज आहेत. हे अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. आता कालपासून तुमचे नेट एक्झामचे क्वेश्चन्स एक्झाम सुरू झालेले आहे, त्याच्यामुळे आता येणाऱ्या आगामी नेट एक्झामसाठी हे अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत आणि यापुढेही असे क्वेश्चन्स तुम्हाला मिळत जातील, परंतु चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला, आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते. अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओत. टाटा, बाय बाय.